वेळीच सावध व्हा. लंडनमध्ये झालेल्या संशोधनामध्ये धूम्रपान करणाऱ्यांचं आयुष्य कसं कमी होतं या संदर्भात निष्कर्ष समोर आलाय. एक सिगरेट कशा पद्धतीनं आणि किती आयुष्य कमी करते पाहूया. सिगारेट प्याल तर लवकर मराल. एक सिगारेट कमी करते 20 मिनिट आयुष्य. धूम्रपानामुळे आयुष्याच्या 10 वर्षांची राख. धूम्रपान किती धोकादायक आहे हे वारंवार सांगूनही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. श्वसनाचा त्रास, कमकुवत फुफ्फुस, टीबी, कॅन्सर अशा अनेक धोक्यांची टांगती तलवार धूम्रपान करणाऱ्यांवर असतेच. आणि आता संशोधनातून एक मोठा दावा करण्यात आलाय. एक सिगारेट तुमच्या आयुष्यातली साधारण 20 मिनिटं कमी कर. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आलाय. यापूर्वी केलेल्या संशोधनात सिगरेट तुमच्या आयुष्यातील 11 मिनिटं कमी करते असा निष्कर्ष समोर आलेला. मात्र आता समोर आलेल्या संशोधनानुसार एका सिगरेटमुळे पुरुषांचे आयुष्य 17 मिनिटांनी तर महिलांचं आयुष्य 22 मिनिटांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. या अहवालात नक्की काय समोर आले ते पाहूया. धूम्रपान करणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं. आयुष्यातले शेवटचे काही दिवस गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात. एका सिगरेटमुळे आयुष्यातील 20 मिनिटं कमी होतं. एका सिगरेटच्या पाकिटामुळे आयुष्य 7 तासांनी कमी होतं. नेहमी धूम्रपान करणारी व्यक्ती आयुष्यातली जवळपास 10 वर्ष गमावते. स्मोकिंगचं प्रमाण भरपूर वाढलं आहे, स्पेशली टीनेजमध्ये सुद्धा. म्हणजे नॉट जस्ट इन मेल्स, पुरुषांमध्ये नाही पण महिलांमध्ये सुद्धा वाढलं आहे. कॅन्सर म्हणा किंवा कार्डिओव्हास्क्युलर हार्ट अटॅकचं प्रमाण म्हणा, जे महिला स्मोक करतात त्यांच्यात 6 पट जास्त प्रमाण असतं हार्टचा रिस्क असणं. तेच पुरुषांमध्ये फक्त 3 पट असतो. सेकंड, जर कॅन्सरचा रिस्क बघितला तो पण 10% हा महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे. तर अशा पद्धतीने एक सिगरेट तुमच्या आयुष्याच्या 20 मिनिटांची राख करते. मात्र अजूनही उशीर झाला नाहीये. तुम्ही आताही जर धूम्रपान सोडाल तर तुमची गेलेली वर्ष परत मिळू शकता. या संदर्भात अहवालात काय म्हटलंय ते पाहूया. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही धूम्रपान सोडा. 20 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला आयुष्यातला एक आठवडा परत मिळू शकतो. या वर्षाच्या अखेरपर्यंत तुम्ही आयुष्यातले 50 दिवस परत मिळू शकता. सिगरेटमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कॅन्सर असे सर्व धोके माहीत असतानाही अनेक जण स्वतःचं आयुर्मान तर कमी करतातच, मात्र त्यासोबतच आपल्या जवळच्यांचेही आयुर्मान घटवत आहे. कारण धूम्रपानाच्या एकूण मृत्यूंपैकी साधारण 1/3 मृत्यू झालेले कधीही प्रत्यक्ष धूम्रपान करत नाहीत, तर धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात असतात. त्यामुळे सिगारेट पिऊन आपल्या आणि सोबत असलेल्यांच्या आयुष्याची राख करायची की निरोगी आयुष्य जगायचं याचा सर्वस्वी निर्णय तुमच्या हातात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.